लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला आहे। जर शेतकरी थांबला आणि जर सैनिक थांबला तर देश थांबला आणि माणसात जगणं अवघडून बसेल। तर शेतकरी हा कधीच थांबत नाही। कोणतीही संकट आली, कोणतेही दुःख आलं, अडचणी आली तर शेतकरी त्याला मात करून पुढे जात असतो। आपला जो ऊस आहे तो कॅश क्रॉप आहे। तर ऊस पीक हे असं पीक आहे की तुम्ही ज्यावेळी ₹1 गुंतवता शेतामध्ये, ₹1 खर्च करता, तर तुम्हाला ते ₹2.5 2 ते ₹2.5 तुम्हाला मिळून देतं। म्हणजे ज्यावेळी तुम्ही ₹1,00,000 शेतामध्ये लावशीला त्यावेळी तुम्हाला ते 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात। म्हणजे हमखास नफा देणारे हे पीक आहे। शेतकरी हा राजा आहे, शेतकरी हा मालक आहे। जर नोकरशाहीतून तुम्हाला जर मालक व्हायचं तर शेती करणं आवश्यक आहे। आता सध्या आपण मार्केटला बघतो की सरकारी नोकरीसाठी लोक मागं पळायला लागले। म्हणजे एक भाकरी आणि 100 भिकारी आत्ताची परिस्थिती आहे। तर मला तरुण पिढीला एक सांगणं आहे की शेती आपल्याला हमखास नफा देणारं पीक आहे आणि आपली ती काया आहे। आणि त्यासाठी जर सेवा केली, कष्ट केलं तर तुम्हाला ते कधी उपाशी राहू देणार नाही। म्हणजे शेतकरी हा अन्नदाता आणि शेतकरी हा रोजगार निर्माण करणारा सुद्धा म्हणजे एक मोठा स्रोत आहे की जो स्वतः जगतो आणि इतरांना सुद्धा जगवतो। नमस्कार, इन्व्हेड ॲग्रो ग्लोबलच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे पॉझिटिव्ह फार्मिंग। पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या भागात आपली भेट घडणार आहे एका अशा शेतकऱ्याशी ज्यांनी ऊस शेतीतून फक्त पैसाच नाही तर प्रयोगशील शेतकरी म्हणून भरपूर नाव कमवलंय। तर जाणून घेऊया त्यांची सक्सेस स्टोरी। निलेश जगदाळे सर, पॉझिटिव्ह फार्मिंगच्या आमच्या संपूर्ण टीमकडून आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत। थँक्यू सर, मला सांगा, तुमची ही पारंपरिक शेती पद्धती आहे का तुम्ही नव्यानं सुरुवात केली ह्याची? आमची जी शेती पद्धत आहे म्हणजे आता जी वडिलोपार्जितची चालू आहे ती शेती आम्ही आता म्हणजे वापरत आलेलो आहोत। आणि ह्याच्यामध्ये आम्ही नवीन नवीन प्रयोग करून, नवीन नवीन पद्धती अवलंबन करून आता ते आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत। बर, आणि लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी बघत आलेल्या असताना तुम्हाला नवीन काही सुचलं का की आपण हे अशा पद्धतीने करू शकतो असं काही? हां, तर जे जुन्या पद्धतीने जी होती म्हणजे ऊसाची जी लावण करणे होणे, पाण्याची टेक्निक जी होती किंवा खताची जी मात्रा द्यायची होती, तर ह्या गोष्टी एकदम जुन्या पद्धतीने चालू होत्या। त्यात आम्ही बदल करून जे नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन फर्टिलायझर असेल, नवीन पेस्टिसाईड असेल, जीवाणू असेल, जीवाणूजन्य खतं असतील, तर याचा आम्ही आता अवलंबन केला। ऊस पद्धती असतील, रोपं लागवण म्हणजे रोपं निवडणे असेल, अशा पद्धतीने नवीन नवीन ज्या संकल्पना आता आलेल्या आहेत तर त्याचं आता आम्ही अवलंबन करायला लागलेलो आहे। आणि तुम्ही शिक्षण ह्या शेतीतूनच घेतलं किंवा काही वेगळं केलं असं? आमचे वडील शेतकरी आहेत आणि शेतीविषयी काय करण्याची इच्छा होती, त्यामुळे शिक्षण हे माझं ॲग्रिकल्चरमधून झालेलं आहे। ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा ॲग्रिकल्चरचा कोर्स 2016 रोजी माझा संपन्न झाला। सांगलीमध्येच राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली या ठिकाणी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ही डिग्री 2016 रोजी संपन्न झाली आणि तेच नॉलेज घेऊन मी आता शेतीमध्ये वापरत आहे। मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर या यशाची तुम्हाला कल्पना होती का? म्हणजे वडील शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असतं, काय अडचणी असतात हे पहिल्यापासून जाणीव होती। पण आपण त्यात आणि आवडसुद्धा होते ॲग्रिकल्चरमध्ये, कारण मातीशी नाळ जोडल्यामुळं आपल्याला शेतीसाठी काहीतरी करायचं अशी एक जाणीव होती की शेतकऱ्यासाठी आपण काय करू शकतो का। आणि ह्याच आणि ॲग्रिकल्चर बेस्ड शिक्षण असल्यामुळं तो दोन्ही सांगड घालून मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला। पण असं कधी थांबावं असं कधी वाटलं नाही ना? आणि वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती कसे मार्ग काढले? तर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला आहे। जर शेतकरी थांबला आणि जर सैनिक थांबला तर देश थांबला आणि माणसात जगणं अवघडून बसेल। तर शेतकरी हा कधीच थांबत नाही। कोणतीही संकट आली, कोणतेही दुःख आलं, अडचणी आली तर शेतकरी त्याला मात करून पुढे जात असतो। आणि ऊस उत्पादनाची काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत का? हां, ऊस असं पीक आहे, हे ऊस नगदी पीक आहे। आपण त्याला कॅश क्रॉप असं म्हणतो। म्हणजे आता जे पिकं आपल्याला आहेत की कॅश म्हणजे पैसे हमखास मिळवून देणारे पिकं आहे ते। त्यामध्ये ऊस शेती खूप फायदेशीर शेती असं मला वाटतंय। मग तुम्ही पारंपरिक आणि आधुनिक पद्धती या दोन्ही पद्धती वापरता का? हो, दोन्ही पद्धती आम्ही वापरतो। कारण पारंपरिक आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे आणि आधुनिक आपण शिक्षण त्यामध्ये घेतलोय। आपण बाहेर फिरत असतो, नंतरना वेगवेगळ्या तज्ज्ञांचं आपल्याला मार्गदर्शन होत असतं, तर त्यांच्या थ्रू आपण तो सुद्धा अवलंबन आपण आता सुद्धा शेतीमध्ये करत आहोत। मग हे ह्याच्याकडून घरनं कधी, वडिलांकडून कधी विरोध आलाय किंवा
विरोध सुरुवातीला येत होता. बदल ज्यावेळी होत असतो त्यावेळी विरोध होत असतो असं म्हणतात. तर सुरुवातीला जी आपण कांडी पद्धत लागत होती, त्यानंतर आम्ही रोपं लागवण करायची ठरवले, म्हणजे नर्सरीतून रोपं आणवायची आणि लागण करायची. तर त्यावेळी वडिलांचं थोडं मत होतं की बाबा आपण दरवर्षी आपण लागण करतो, हे येईल का व्यवस्थित किंवा काय. तर ज्यावेळी हार्वेस्टिंग झालं, म्हणजे ऊस ज्यावेळी निघाला, तर अपेक्षित उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन ज्यावेळी निघालं त्यावेळी वडील पॉझिटिव्ह झाले. पण सुरुवातीला थोडं शंका वडिलांच्या मनात होती आणि ते काय जनरली असू शकते असं मला वाटते. मग ऊस उत्पादनासाठी कोणत्या विशिष्ट प्रकारची लागवड वापरता का आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत का? ऊस पिकासाठी जे आपण लागवड वापरतो, तर सर्वात महत्त्वाचे आहे लागवड वापरण्याच्या आधी जमीन. तर आपण जमीन विचारात घेण्याची आवश्यकता आहे. अच्छा. म्हणजे जमीन आपली कोणत्या प्रकारची आहे, जमिनीचा म्हणजे भारी जमीन आहे का, आता काळी जमीन असते तिथं आता जर बघितलं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त राहते, म्हणजे पाणी दिल्यानंतर ना ऑप्सा कंडिशन कमी येते, म्हणजे जास्त दिवस त्या ओल राहते त्या जमिनीमध्ये. नंतर ना तांबड्या प्रकारची जी गाळाची जमीन म्हणतो आपण नदीकाठची, ती जमीन चांगली असते, कारण का पाणी दिल्यानंतर ना थोड्या दिवसानंतर घात येते, म्हणजे ऑप्सा कंडिशन जास्त येतो. तर आपण ज्यावेळी लागवड टाकणार आहे तर जमीन कोणत्या प्रकारची आहे, त्याचा pH किती आहे, तर चुनखडीयुक्त जमीन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासणं आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण सुद्धा करणं आवश्यक आहे. माती परीक्षण केलं की तुम्हाला जमिनीमध्ये तुमचा pH किती आहे, ECG किती आहे, त्याच्यामध्ये असणारा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुमचा ऑर्गॅनिक कार्बन आणि रासायनिक खतं याचा जर तुम्ही सांगड घातली तर अपेक्षित 100% तुम्हाला ऊसाचं उत्पादन मिळणार म्हणजे मिळणार. मग त्यासाठी तुमची लागवड हे महत्त्वाचीच आहे. मग लागवडीसाठी आपण रासायनिक खतं फक्त न डोळ्यासमोर ठेवता त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतामध्ये कोणती खतं येतात, तर शेणखत येतं, गांडूळ खत येतं, हिरवळीचं खत येतं. तर हा सुद्धा खूप मोठा त्याचा म्हणजे इम्पॅक्ट आहे की लागवडीसाठी. फक्त शेतकऱ्याला आता असं होत आहे की रासायनिक खताकडे शेतकऱ्याला लक्ष जातं की हा 10 पोती टाकला की हा 20 पोती टाकतोय, फक्त खताची आकडेवारी वाढायला लागल्या. पण ॲक्च्युली ते ऑर्गॅनिक कार्बन किती जमिनीमध्ये आहे, ऑर्गॅनिक कार्बनसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामध्ये सेंद्रिय खत आली, रासायनिक खत आली, 50% सेंद्रिय 50% रासायनिक, असं जर तुम्ही रेशिओ जर मेंटेन केला तर 100% तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळणार आणि लागवडीचा पण तुमचा खर्च कमी होऊ शकतो यामध्ये. आणि ऊसाचं रोप मिळतात का, त्याची हे कशी पेरणी कशी होते? ऊसाची कांडी लागवण केली जाते, म्हणजे पारंपरिक पद्धतीने कांडी लागवड आपल्याकडे केली जाते लागण ऊसाची. तर आता याच्यामध्ये आता नर्सरीमध्ये आता रोपं आता सध्या अवेलेबल आहेत, म्हणजे नर्सरी पद्धतीने सुद्धा आता ऊसाची ही लागण केली जाते. बरोबर. तर नर्सरी पद्धतीने लागण करावी अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कारण का की अपेक्षित आपल्याला संख्या मेंटेन करता येते ऊसाला. ज्यावेळी आपला ऊस कारखान्याला जातो त्यावेळी 40,000च ऊसांची संख्या राहते शेवटला. मग 40,000च्या हिशोबानं आपलं एकरेजचं काढून किती आपल्याला त्यामध्ये अपेक्षित रोपा असावीत, तर हे शेतकऱ्याला मेंटेन करता येतं. त्यामुळं नर्सरी लागण केली तर शेतकऱ्याला खूप फायदेशीर होते आणि नर्सरी लागवण करावी असं मला शेतकऱ्यांना सांगणं आहे. बरं. आणि आपण कोणत्या प्रकारची जात किंवा हे वापरतो? आता ऊसामध्ये बऱ्याच प्रकारच्या आता व्हरायटी आता आलेल्या आहेत. आता सगळ्यात जुनी पद्धत म्हणजे जुनं आपण सगळी वापरतो म्हणजे 86-032, को 86-032 आणि को 265 ही एकदम हमखास म्हणजे आणि सर्व टेम्परेचरला, वातावरणाला सूट करणारी ही जात आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही. आणि त्याबद्दल आता 8,005 आल्या, 10,001 आहे, बऱ्याच व्हरायटी आता मार्केटमध्ये आता आलेल्या आहेत. निलेशजी, आपण ह्या लागवडी दरम्यान काही आंतरपिकं घेतो का किंवा घेऊ शकतो का? तर आपण ऊसाचं बघायला गेलं तर ऊसाचं 3 पद्धतीने म्हणजे 3 प्रकारे आपण ऊसाची लागण केली जाते हंगामानुसार. तर त्यामध्ये सुरुवातीला आडसाली लागण असते, पूर्व हंगामी असते आणि सुरूची लागण असते. तर आडसाली जी लागण असते ती आपण पावसाळ्या दरम्यान करतो, म्हणजे जून-जुलैच्या दरम्यान. तर जून-जुलैच्या मध्ये आता आमच्या भागामध्ये बघायला तर काही लोक पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये शेंग घेतात, म्हणजे भुईमुग घेतात. काही जण सोयाबीन घेतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भाजीपाला सुद्धा आपण घेऊ शकतो. तर त्यामध्ये काही जण मिरची घेणं किंवा भेंडी घेणं असं भाजीपाल्याची पण वेगवेगळी पिकं घेऊ शकतात ऊसामध्ये. तर ऊसामध्ये आंतरपीक सुद्धा होऊ शकतं, काही अडचण नाही त्यामध्ये. आणि अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीची घेतात का आपल्या भागात ही पद्धत चालू आहे? तर साधारणतः कसं आहे, ऊसामध्ये आंतरपीक ठराविक शेतकरी घेतात, पण माझं असं मत आहे की ठराविक आंतरपीक ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ऊसाची जी सरीमधलं अंतर आहे, 2 रोपामधलं अंतर आहे ते जास्त असावं.
अच्छा. नाहीतर त्याचा इफेक्ट ऊसाच्या फुटव्यावरती होतो. होऊ शकतो का? हा, कारण ऊसाची फुटव्याची संख्या कमी निघते बरं. आणि ऊस आपण म्हणतो त्याला एक शिवडी निघाला किंवा एक कोंब निघाला, हम्म. त्यानंतर पीक गेल्यानंतर आपण समजते की आपलं उत्पादन ऊसाचं कमी मिळालं, अच्छा. असं पण होऊ शकतं. त्यामुळं संख्या मेंटेन करणं आवश्यक आहे आणि ऊसाची दोन संख्या म्हणजे लांबी, सरीमधलं अंतर जे आहे ती 4-4.5 फूट मोठी सरी असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या आंतरपिकाला पण वाढण्यासाठी जागा मिळेल आणि ऊसाला सुद्धा काही त्याचा इफेक्ट होणार नाही. आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो, कारण ऊस निघण्यासाठी 8 साली ऊस बघितला तर आपल्याला 18 महिने ऊस आपल्या शेतामध्ये असतो. मग 18 महिन्यानंतर आपल्याकडे पैसे येणार ऊस गेल्यानंतर. मग 18 महिन्यात दुसरा इन्कम सोर्स काय, तर आता आंतरपीक आपण करू शकतोय, पण त्याचं नियोजन पण योग्य पद्धतीनं होणं आवश्यक आहे. निलेशजी, ऊसाच्या उत्पादनासाठी आता सध्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत करण्यात? हां, तर चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तर ऊसाच्या उत्पादनासाठी बघायला गेलं तर सगळ्यात म्हणजे बऱ्याच त्यामध्ये गोष्टी आहेत. तर सुरुवात करण्यापासून तर जमीन आपली जर सशक्त असेल, चांगली असेल, तर ऑर्गॅनिक कार्बन त्यामध्ये चांगला असेल तर पीक हे 100% जोमाने येणार आणि रोग कमी पडणार ऊसाला. तर त्यामध्ये ऊसाचं उत्पादन वाढीसाठी जमीन महत्त्वाची आहे. मग ऑर्गॅनिक कार्बन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सेंद्रिय खतं आवश्यक आहेत. मग सेंद्रिय खतामध्ये आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं ही सगळ्यात महत्त्वाची आहेत ऊसाच्या उत्पादनासाठी. त्यानंतर ऊस आपण जी निवड करणार आहे, तर ऊसाची एक चांगल्या पद्धतीची रोपाची लागण म्हणजे चांगला जातीचा ऊस आपल्याला शोधणं आवश्यक आहे. चांगलं बेणं निवडणं आपल्याला आवश्यक आहे. आणि ज्यावेळी लागवड केली जाईल त्यानंतर होणार आपलं पाण्याचं नियोजन, कारण पाण्याचं नियोजन हा सर्वात मोठा इफेक्ट आहे की ज्याचा इफेक्ट 100% आपल्या उत्पादनावर हा होत राहतो. आणि पाण्याचे व्यवस्थापन झाल्यानंतर खत व्यवस्थापन आहे. खत व्यवस्थापन झाल्यानंतर ऊसामध्ये तण येतं, तर तणाचंही आपल्याला योग्य पद्धतीनं नियोजन करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ऊसामध्ये ठराविक आपल्याला म्हणजे जास्त प्रमाणात ऊस हा रोग नाही आहे, पण ठराविक आपल्याला हुमणीसारखे रोग आहेत, खोडकीड आहे, नंतर ऊसामध्ये आपण बघतोय की थ्रिप्स आहे, अशा वेगळे रोग आहेत. तर त्यासाठी सुद्धा मिलीबग आहे. हां, तर ह्याच्यासाठी सुद्धा नियंत्रण करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर अवलंबन केला तर ऊसाचं उत्पादन आपल्याला हमखास चांगलं मिळू शकतं. आणि ते तण येतं ते आपल्याला हातानेच काढावं लागतं का आपल्याकडे काही नवीन तंत्र वगैरे वापरले? तण काढण्यासाठी आपण बांगलनाचा वापर करू शकतोय, पण बांगलन केल्यानंतर बांगलन म्हणजे काय जरा सांगा? बायकांच्या मार्फत आपण ते खुरपणी करतो. खुरपणी थोडक्यात खुरपणी केल्यानंतर आपल्याला तण नियंत्रणात येऊ शकतं, पण त्यासाठी आता काय खर्च जास्त होतो. जर तुम्ही शेतामध्ये जर भांगलन घातली तर आता मला वाटतं एकरी 6-7 हजार रुपये खर्च येतो त्यासाठी. तर सुरुवातीपासून जर त्याच्यामध्ये आपण आवश्यक तणनाशकाचा वापर जर केला तर कमी खर्चामध्ये सुद्धा आपण ते तण नियंत्रित करू शकतो. आणि सर, आपण मातीची व्हॅल्यू कशी जपून ठेवू शकतो या सगळ्यात? तर ऊसामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तो ऑर्गॅनिक कार्बन. आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला हिरवळीची खते सुरुवातीला वापरू शकतो आपण. ज्यावेळी आपलं रान मोकळं असतं त्यावेळी सुरुवातीला आपण हिरवळीची खतं वापरू शकतो. हिरवळी खतानंतर आपण त्याच्यामध्ये शेणखत सुद्धा वापरू शकतो. एकरी शेणखत वापरल्यानंतर आपल्याला जो ऊसामध्ये जे आहे गांडूळ खत म्हणा किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर याचा सुद्धा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये. आणि ऊसाला कीड जास्त लागते का कमी लागते, त्याचा काय अंदाज आहे? आणि हवामानानुसार हे सगळं बदललंय का? हा, बदललंय. म्हणजे पूर्वी आता म्हणजे कोणतेही पीक घ्यायला गेला की पूर्वीचा रोग आणि आत्ताचा रोग भरपूर वाढलेला आहेत. म्हणजे अगदी आपण म्हणत होतो की द्राक्षासारखे पिकामध्ये सुद्धा सुरुवातीला असे जास्त रोग नव्हते, पण आता सुद्धा बघायला गेलं तर क्लायमेट बदलले की डायरेक्ट म्हणजे दररोज दिवसाचं गणित वेगळं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं, असं परिस्थिती आहे. तसं ऊसामध्ये पण आता रोग बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे असं अगदीच काही नाही असं, पण असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये हुमणीचा एक प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी हुमणी आपल्याला जास्त प्रमाणात दिसते. त्यानंतर खोडकिडीचा म्हणजे लागवण केल्यानंतर खोडकिडी दिसते आपल्याला. खोडकिडी दिसते. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऊस मोठाल्यानंतर थ्रिप्स, पांढरी माशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिलीबग म्हणजे मावा, हे 4-5 जे रोग आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला दिसत आहेत. आणि केवडासारखा एक अनेक रोग आलेला आहे. हा काय, ह्याचे काय आहे? त्याच्यामध्ये ऊसाची जी पानं आहेत ते असे आकसले जाते आणि ऊसाची वाढ थांबते. असे नवीन आता रोग आता नवीन बघायला मिळायला आलेले आहेत. पण नियंत्रित होऊ शकतं जर व्यवस्थित त्याचं नियोजन केलं, औषध फवारणी केली तर ते येऊ शकतं नियंत्रित, काय अडचण येत नाही. आणि ऊसाचं पीक आपण किती महिने घेऊ शकतो? तर ऊसाचं आपण सीझन्स काय आहेत? ऊसाचं आपण 8 साली
पूर्व हंगामी आणि सुरू अशा 3 पद्धतीने आपण लागण करू शकतो. आडसालीमध्ये आपण जून जुलैमध्ये लागण करतो, जे 18 महिन्यांना आपल्याला ते हार्वेस्टिंग होतं आणि आपल्याला उत्पादन मिळतं. नंतर ना पूर्व हंगामी आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करतो आणि त्यानंतर ना सुरूची आहे ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये करू शकतो. पण जेवढा टाईम जास्त उसाला तेवढं आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. अच्छा. म्हणजे 18 महिन्याचं उत्पादन जे आहे आडसाली ह्याचं ॲव्हरेज हे पूर्व हंगामीपेक्षा आणि सुरूपेक्षा आपल्याला जास्त. मग ऊसाच्या वाढीला किती महिने लागतात साधारण उत्पन्न येईपर्यंत? ऊसाच्या वाढीसाठी मिनिमम 1 वर्ष लागतो. अच्छा. म्हणजे 12 महिने लागतात ऊसाच्या वाढीसाठी मिनिमम. बरं. आणि सगळ्यात मोठा पॉईंट हा आहे की ऊसाला पाणी जास्त लागतं. जर आपण त्याचं नियोजन कसं करतो? तर आपण आपल्या भौगोलिक स्थितीनुसार जर पाहायला गेलो महाराष्ट्रामध्ये, तर ऊस शेती पाहायला गेली तर ऊस शेती अशाच ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी नद्या आहे. म्हणजे ज्या नदीकाठचा भाग आहे तिथंच आपल्याला ऊस जास्त बघायला मिळतोय. आणि ज्या ठिकाणी दुष्काळ भाग आहे किंवा माळरान जे म्हणतोय आपण, जिथं पाण्याची कमतरता आहे, तर त्या ठिकाणी ऊसाचं म्हणजे क्षेत्र कमी आहे. पण अलीकडल्या काळामध्ये नवीन जे टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, म्हणजे त्यामध्ये ड्रीप असू दे, ठिबक सिंचन आहे, अंडरग्राऊंड ड्रीप आहे, अशा वेगवेगळ्या टेक्निक आता सिंचनाच्या आलेल्या आहेत. तर त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांनी मात केलेलं आहे. कशावरती? की जे कमी पाणी असताना सुद्धा ते उत्पादन अपेक्षित काढायला लागलेलं आहे. म्हणजे ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ भागामध्ये, आता आमच्या सांगलीमध्ये जत, कवठेमंकाळ यासारख्या दुष्काळ भागामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन शेतकरी घ्यायला लागलेले आहेत. निलेशजी, आपण एकाच जमिनीवर बॅक टू बॅक ऊसाची लागवड पीक घेऊ शकतो का? शेतकरी सतत ऊसच पीक घेतो, कारण ऊस हा कॅश क्रॉप आहे. शेतकऱ्याला परवडतो ऊस, कारण खर्च आणि अपेक्षित उत्पादन याचा जर हिशोब काढला तर नफा हा मिळतो शेतकऱ्याला, हमखास मिळतो. तर त्यामुळे हा प्रत्येक टायमाला नफा मिळत असल्यामुळे शेतकरी इतर पीक न करता ऊस करण्याचा प्रयत्न करत राहतो शेतकरी. तर माझं मत आहे की सतत ऊस हा पीक न घेता ऊस घ्यावा, कारण तो आपला कॅश क्रॉप आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारते. पण त्याच्यामध्ये जर ऊसाची आपण म्हणजे ऊस लागण आणि ऊसाची खोडवा, लागण आणि खोडवं जर आपण घेतलं आणि त्यानंतर मध्ये गॅप घेऊन दुसरं पीक घेतलं, म्हणजे त्यामध्ये गॅप कितीची असते? महिन्यांची का? हां, गॅपमध्ये आपण 1 वर्षाचा गॅप घेऊ शकतो. त्यामध्ये आपण दुसरी जी पिकं आहेत, जे आपलं सोयाबीन सारखं पीक आहे, भुईमुग सारखं पीक आहे, हे सुद्धा आपण घेणं आवश्यक आहे. तर का घेणं आवश्यक आहे? तर ऊस सतत लागवण केल्यापासून ऊसाला जे NPK लागतं, जे नत्र, स्फुरद, पालाश, तर ते कंटिन्यू ते अन्नद्रव्य ऊस जमिनीतून म्हणजे शोषला जातो, घेतला जातो. मग त्याची जी मात्रा आहे ती थोड्या प्रमाणात कमी होते. जर दुसरं पीक घेतला तर ते NPKचा जो बॅलन्स आहे, जमिनीचा जो समतोल राहण्याचा जो प्रयत्न आहे, तो एक प्रकारे आपण राखण्याचा प्रयत्न करतो, मेंटेन होतो. जर सततच एक पीक घेतलं तर जमिनीतलं जे अन्नद्रव्य शोषण केले जाते किंवा जमिनीची जी ताकद आहे ती कमी होत जाते आणि अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही त्या पद्धतीत. जर तुम्ही त्यात बदल केला, ते 2-3 वर्ष ऊस केल्यानंतर 1 वर्ष दुसरं पीक घेतला, तर अपेक्षित आपल्याला उत्पादन मिळू शकतं नंतर. बरं. मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की पाणी जास्त लागतं आणि दुष्काळ भागात सुद्धा आता ठिबक सिंचन आणि हे सगळं वापरलं जातंय, तर तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करता? तर ड्रीप पद्धती आपण वापरतोय. काही ठिकाणी पाट पद्धत आहे, रेग्युलर पारंपरिक पद्धतीने. पाट म्हणजे ते पाणी पाणी जातं, ते रेग्युलर सरी ओप असं जे म्हणतो आपण, त्या पद्धतीत पण आहे. काही ठिकाणी ड्रीप आहे. ड्रीपचं पद्धत छान आहे, कारण त्यामध्ये आपण पाणी व्यवस्थित आपण मेंटेन करू शकतो आणि कमी लेबरमध्ये, कमी कष्टामध्ये आपण ते पाणी म्हणजे ऊसाला पोचवू शकतो. बरोबर. आणि ह्याचा साधारण खर्च काय होतो या वर्षभराचा, सुरुवातीपासून ते एंडपर्यंत? हां, तर आता प्रत्येक शेतकऱ्याची ऊस लागवणीपासून ते ऊस काढणीपर्यंत हा वेगळा खर्च राहतो. ज्या ठिकाणचा ज्या पद्धतीने शेतकरी खताचा वापर करतो, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये अवलंबून. मग इन्व्हेस्टमेंटचा खर्च मला सांगा, की जर कोणाला आता सुरुवात करायची असेल नवीन, तर त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी, ऊसाच्या लागवडीसाठी किती साधारण खर्च येईल? तर आता सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात जर करत असेल तर त्या शेतकऱ्याला मिनिमम 70,000 ते 80,000 वर्षाचा खर्च येऊ शकतो. अच्छा. आणि त्याच्यासाठी काय सल्ले आहेत, की काय करावं आणि काय करू नये, कसं इन्व्हेस्ट करावं? नाही, ऊसासाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो एकरा. जर चांगला शेतकरी असेल तर कमी खर्चामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन काढू शकतोय. पण जरी खर्च केला तर त्याचा बेनिफिट दुप्पट मिळतो शेतकऱ्याला.
तर तुम्ही 80,000 खर्च केला तर 1,60,000 रुपये तुम्हाला वर्षाला येणार आहे ते. बरं. त्यामुळे ते इन्व्हेस्ट करणं ही चांगलंच आहे. ऊसासाठी कोणी म्हणजे हमखास नफा देणारं पीक आहे, कॅश क्रॉप आहे. सर, तुम्ही आता म्हणालात चांगला शेतकरी, तर चांगला शेतकरी याची व्याख्या काय आहे? तर चांगला शेतकरी आपण त्याला म्हणू शकेल की जो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेतो आणि हमखास नफा मिळवतो आणि ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे हवामानावरती जो मात करून सुद्धा आपलं उत्पादन चांगलं अपेक्षित काढतो, तो आपण चांगला शेतकरी म्हणू शकतो. आणि तरुण पिढीला जर शेतीकडे वळायचं असेल तर तुम्ही त्याला काय संदेश द्याल? तर माझं तरुण पिढीला असं म्हणणं आहे की आता सध्या आपण मार्केटला बघतो की सरकारी नोकरीसाठी लोक मागं पळायला लागले. म्हणजे एक भाकरी आणि 100 भिकारी आत्ताची परिस्थिती आहे. तर मला तरुण पिढीला एक सांगणं आहे की शेती आपल्याला हमखास नफा देणारं पीक आहे आणि आपली ती काया आहे आणि त्यासाठी जर सेवा केली, कष्ट केलं तर तुम्हाला ते कधी उपाशी राहू देणार नाही. तर तरुण पिढीनं फक्त नोकरीच्या मागं न लागता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करणं आवश्यक आहे आणि आपलं उदरनिर्वाह किंवा आपलं जडणघडण त्यामध्ये करून घेणं आवश्यक आहे. बरं. याच्यात सरकारी स्कीम्स पण आहेत, तर आपण त्याचा वापर करतो का? हां, सरकारी स्कीम याच्यामध्ये आहेत. तर आपण म्हटलं की आता सिंचनासाठी म्हणजे ड्रिपसाठी, तर शेततळ्यासाठी ड्रिपसाठी शासनाचं अनुदान आहे. त्यामध्ये 40-40, 50-50% पर्यंत सुद्धा शासन आपल्याला प्रोव्हाइड करतं. तर आपण त्याचा अवलंबन करू शकतो. नंतर शेतीसाठी आपण सोसायटी आपल्याला पीक कर्ज देतं. तर त्या पीक कर्जसुद्धा आपण अपेक्षित लागवड खरेदी करण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी म्हणजे वेगळे आपल्याला जे खर्च आहे शेतीसाठी, तर तो आपण अवलंबन करू शकतो आणि त्याला व्याजदरसुद्धा कमी आहे. शेतीसाठी जे शासनाचं जे योजना आहेत, तर याचा आपण वापर करू शकतो. काय तुमचा अनुभव कसा आहे या सगळ्याचा मागचा? अनुभव असा आहे की आपला जो ऊस आहे तो कॅश क्रॉप आहे. म्हणजे तुम्ही ₹1 जर खर्च केला की ₹2 तुम्हाला येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही शासकीय योजनेचा जरी लाभ घेतला, शासन हे आपल्यासाठी मदतीसाठीच आहे आणि शेतकऱ्यासाठी आहे. तर त्याचा शेतीसाठी शेतकऱ्याने त्याच गोष्टीसाठी जर वापर केला आणि अपेक्षित कष्ट राबणूक शेतकरी राबत असतोच, तर त्याचा योग्य सांगड घातली तर 100% शेतकरी हा फायद्यात राहू शकतो. आणि हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे ना नॉलेज? हां, आता जर यूट्यूब, फेसबुक नंतर जे आपलं प्रसार माध्यम आहेत, बरोबर, तर ह्याच्यामार्फत शेतकऱ्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोचत आहेत. पण अजून पण जे कृषी अधिकारी आहेत की यांनी सुद्धा अवेअरनेस करण्याची आवश्यकता आहे की शेतकऱ्यामध्ये आता उदासीनता बरेच आहे. म्हणजे शेतीचा कार्यक्रम असला शेतकरी त्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत. तर वेगळ्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, तर ह्याचं अवलंबन करणं आवश्यक आहे. त्यासाठी निलेशजी, पीक घेतल्यावर ते विकायची प्रोसेस काय आहे? तर ऊस पिकाचं सर्वात महत्त्वाचं जे आहे, तर शेतकरी हा आपला ऊस आहे जो कारखान्याला जातो. ज्यावेळी हार्वेस्टिंग होतं त्यावेळी शेतकऱ्याचा त्याच्यानंतरचा म्हणजे काही करत नाही. म्हणजे हार्वेस्टिंग हे झालं तर शेतकऱ्याचं काम संपलं त्या ठिकाणी. त्यानंतर तो कारखान्यात जातो आणि त्यापासून आपल्याला साखर वगैरे आपल्याला मिळते, माहीत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने किंवा आता नवीन टेक्नॉलॉजीने गूळ तयार करतो. तर सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करणं, गुळाची पावडर तयार करणं, हे सुद्धा बाय प्रोडक्ट शेतकरी स्वतः तयार करू शकतो. आणि काही ठिकाणी आपण बघतो तर ऊसाचा रस म्हणजे आता म्हणजे उन्हामध्ये आपण पेतो, तर काही ठिकाणी रसवंती म्हणला, तर ह्यासाठी सुद्धा शेतकऱ्याचा वापरायला लागला. पण मॅक्झिमम हा ऊस हा कारखान्याला जातो आणि फॅक्टरी थ्रू त्याचं ऊसाची साखर म्हणा, बाकीचे प्रोडक्ट. आणि अजून काय काय प्रोडक्ट्स बनवू शकतात? ऊसामध्ये आता खडसारी आपण जे म्हणतो ते मिळते. त्यानंतर साखर मिळते ऊसापासून गूळ तयार केला जातो. गूळ पावडर ऊसापासून तयार केली जाते. आणि ज्यावेळी ऊस कारखान्यामध्ये साखर बनते ऊसापासून, त्यावेळी बगॅस म्हणजे त्याचे बाय प्रोडक्ट जे आहेत, बगॅस आहे, इथेनॉल आहे, असे वेगळे प्रोडक्ट त्यामधून तयार होतात ऊसापासून. आणि ऊसाचं आंतरराष्ट्रीय मार्केट कसं आहे तुम्हाला वाटतं? ऊसाचं आता आंतरराष्ट्रीय मार्केट बघायला गेलं तर जगामध्ये आता सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन करणारा ब्राझील देश आहे आणि त्यानंतर मला वाटतं भारताचा नंबर असेल. तर जगामध्ये म्हणजे साखर आता बाहेर एक्सपोर्टच केली जाते आपल्या भारतातून. दरवर्षी साखर निर्यात केली जाते. साखर ही आपले म्हणजे दैनंदिन जीवनाची महत्त्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण पेय वापरतो, तर त्यामध्ये नंतर जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या एक महत्त्वाचं पीक असणारे ऊस पीक आपलं आहे. तर शेतीतून जॉब क्रिएशन होऊ शकतं का? आणि आपण किती मजूर कसे वापरतो? हां, तर शेतीमधून आपण जॉब क्रिएशन करू शकतो, कारण शेतकरी हा अन्नदाता आहे
तर अन्नदाता ज्यावेळी शेतकरी शेतामध्ये काम करतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जमिनीची मशागत असेल, त्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असेल. ट्रॅक्टर चालवणारा मजूर आला, त्यामध्ये त्याचंसुद्धा त्यामध्ये पोट चालतं. त्यानंतर आपण म्हणतो की ऊसाची आपण लागवण करणार आहे. त्यामध्ये आपण ज्यावेळी रोप लागण असेल किंवा कांडी लागत असेल तर ते शेतमजूर जे आहेत ते सुरुवातीला ते सुद्धा त्यांचं त्याच्यामध्ये उपजीविका चालते, कारण त्यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल राहतो. बरोबर. आणि ते साधारण किती लागतात? हां, ते क्षेत्रफळाप्रमाणे ठरतं का कसं हा आहे? क्षेत्रफळाप्रमाणे ठरतात. आता एकराचा जर आपण हिशोब करायला गेला कॅल्क्युलेशनसाठी तर एकरी 8 ते 10 मजूर आपल्याला आवश्यक असतात की लागवण करण्यासाठी. त्यानंतर आपण जे म्हणतो की तण येतं शेतामध्ये, खुरपणी महत्त्वाची आहे, त्याला आपण भांगलन म्हणतो. 5 ते 10 महिलांना त्यामध्ये रोजगार मिळून जातो. म्हणजे शेतकरी हा अन्नदाता आणि शेतकरी हा रोजगार निर्माण करणारा सुद्धा म्हणजे एक मोठा स्रोत आहे की जो स्वतः जगतो आणि इतरांना सुद्धा जगवतो. त्यानंतर ऊस ज्यावेळी हार्वेस्ट करतो, ज्यावेळी आपण काढणी होते ऊसाची, त्यानंतर ऊस कामगार जे म्हणतो तोड मजूर, ते सुद्धा त्या ऊसावरती सुद्धा अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याप्रमाणे शेतमजूर आणि कामगार यांचं जीवन हे ऊस पिकावरती अवलंबून आहे. बरं, तुम्ही महिला तण काढतात त्याच्यासाठी एक शब्द वापरला, भांगलन, भांगणं. तर याच्या व्यतिरिक्त महिला अजून काय काय काम करतात आणि त्या शेतीकडे अजून तयार होत आहेत का येण्यासाठी, का आपण फक्त तेवढ्यापुरता वापर त्यांचा होतोय? नाही, महिला काम सर्वच करू शकतात. असं नाही की कोणत्या क्षेत्रामध्ये महिला मागं आहेत. शेतीमध्ये पण महिला काही मागं नाहीत, काम करू शकतात. त्या आपण म्हणतो खुरपणी हा महत्त्वाचं काम आहे, महिला जास्त त्यांचा सहभाग दिसतो आपल्याला, कारण ते एकदम असं म्हणजे नाजूक काम आहे ते. जे नाजूक काम आहे त्या ठिकाणी महिला आवश्यक लागतातच. त्यानंतर शेतामध्ये आपण जे पाला काढतो, ते पाला काढण्यासाठी सुद्धा महिला त्यामध्ये काम करू शकतात. आणि ऊसाची ज्यावेळी रोपाची लागण करते म्हणजे प्रत्येक ठिकाणी वापरू, म्हणजे असं नाही की त्यामध्ये त्यांचा सहभाग नाही असं म्हणता येणार नाही. बरं सर, आता यांत्रिकीकरण होत चाललंय, तर एक यंत्र समजा 10 जणांचं रोजगार खातंय, तर आपण हा बॅलन्स कसा साधणार? तर यांत्रिकीकरण आपल्याला पाहायला मिळते आता सध्या, पण यांत्रिकीकरण झाल्यामुळे रोजगार जातात तर का कमी होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, आता जर बघायला आपण गेलो तर रोजगारांची म्हणजे शेतमजुरांची संख्याच मुळात कमी आहे की काही ठिकाणी शेतमजूर भेटणं झालेले आहेत. तर अशा ठिकाणी यांत्रिकीकरण हा सुद्धा त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. तर काही आता ऊस लागवडीमध्ये आपण बघतो की काही ठिकाणी यंत्र हे अजून सुद्धा कार्यरत नाहीत. त्याच्यामध्ये आपण बघतो की ऊसाची लागण करताना रोप लागवण वगैरे असेल तर अजून सध्या तर आपण यंत्राचा कुठे जास्त प्रमाणात त्याचा वापर नाही आहे. त्या ठिकाणी शेतमजूरही लागतातच. पण जे काही ठराविक आता हार्वेस्टर आता यायला लागलेत ऊस काढणीसाठी, तर तो ठराविक प्रमाणात आता तो म्हणजे गरज पण आहे आणि संख्या पण आता त्याची म्हणजे रोजगार त्यांचा कमी होत आहे, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. पण आता ते काळाची गरज बनत चाललेली आहे. अच्छा, मग ऊस काढताना यंत्राचा वापर केला जातोय आता सध्या आपल्याकडे पाहायला मिळतो की आता हार्वेस्टर आता वापरत आहेत, ऊसाचं हार्वेस्टर म्हणजे काढणी यंत्र वापरत आहेत. आणि त्याचा साधारण खर्च काय आहे काढणी यंत्राचा? हां, ऊस काढणी यंत्र कारखान्याकडून ऊस काढणी यंत्र हा मोफतच राहतो. अच्छा, पण ते आपल्या लेवलला ते शेतकऱ्याकडून ते ठराविक रक्कम घेतली जाते त्याच्यासाठी. 5,000 ते 6,000 एकरी खर्च घेतला जातो तो. पण तो मोफत असतो ॲक्च्युली. कारखाना कोणत्याही हार्वेस्टरला किंवा कोणत्याही मुकादमला सांगत नाही की शेतकऱ्याकडून पैसे घ्या. तो कारखान्याने पैसे आधीच ऑलरेडी दिलेला असतो. पण ते एक पद्धत आहे की ते घेतात पैसे. बरं, म्हणजे हे अजून एक प्रश्न त्याच्यानंतर निर्माण होतं की हे का चालू आहे, म्हणजे याच्या मागचं कारण काय? जर ही सेवा मोफत आहे शेतकऱ्यांना. सेवा मोफत आहे, पण आता प्रत्येक शेतकऱ्याला घाई असते की माझा ऊस पहिला जावा, दुसऱ्यापेक्षा माझा लवकर जावा. त्यामुळे शेतकरी त्याच्या खुशीने 1,000-2,000 देतो, तो आकडा वाढत जातो मग. अच्छा, आणि ते मुकादमला पण ते किंवा त्या व्यक्तीला ते पाहिजे असतं की फायदा एक्स्ट्रा बेनिफिट राहतो त्यांना. त्यामुळे ते आता सध्या चालू आहे, पण ते ॲक्च्युली द्यायला नाही पाहिजे, कारण त्याची प्रोसेस तशी नाही आहे. सुरुवातीला तसं नव्हतं, पण आता ते झालेलं आहे. बरोबर. मग हे सगळे बदल हळूहळू घडण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? आता हा बदल हा महत्त्वाचा विषय आहे, पण आता बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण अजून काही ते नाही, पण ते चालूच आहे. म्हणजे सध्या चालू आहे ते. सर, तुमच्या मते शेती हा व्यवसाय आहे का जीवनशैली? शेती ही आपण बघायला गेलं तर पूर्वीपासून चाललेलं आहे. म्हणजे ऋषीमुनीपासून जे हजारो वर्षापासून शेती परंपरा चालू आहे. आणि
पण ते परंपरा असून अपेक्षित आता शेतीवरती खाणारी तोंडं वाढलेली आहेत, म्हणजे लोकसंख्या आपण वाढलेली आहे असं म्हणू शकतो. तर शेती ही व्यवसायभूमी करणे म्हणजे व्यवसाय दृष्टीनं करणे हे अत्यावश्यक आता सध्या काळाची गरज आहे. सर, निसर्गाशी आपलं नातं जुळलेलं आहे. निसर्गात गेलं की आपल्याला शांत वाटतं. काही एक छोटंसं रोप लावलं की बरं वाटतं ते उगवताना बघताना. तर ह्याच्या सगळ्याच्या मागची तुमची फिलिंग किंवा फिलॉसॉफी काय आहे? निसर्ग, शेती आणि शेतकरी याचं एक अतूट नातं आपल्याला बघायला मिळतं. कारण शेतकऱ्याची नाळ ही मातीशी जोडलेली आहे आणि माती आणि निसर्ग हा एकच आहे. त्यामध्ये असं वेगळंच काही नाही. शेती ज्यावेळी जो आपण कसतो तर आपण काळी आई आपण म्हणतो, आई आई आपण म्हणतो. तर त्यावेळी आपण ज्यावेळी त्याची सेवा करतो तर त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण लागवण केल्यानंतर रोप येतं, जे आपण पीक घेतो तर त्याचं ते मूल आहे. तर ते जोपासण्याचं ते कार्य शेतकरी करत असतो. तर एक आध्यात्मिक याला मी म्हणतो की याला स्थैर्य लाभलेलं आहे आणि एक चांगली अनुभूती ह्या गोष्टीतून सुद्धा मिळते. कारण हा शेतकरी आपण जगाचा अन्नदाता म्हणतो. तो अन्नदाता ह्या काळ्या आईशिवाय अधुरा आहे असं मला म्हणायचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी हा शेतकरी जपत असतो. बरं. सर, पीक काढताना किंवा लावताना आपले काही रिच्युअल्स, काही प्रथा आहेत का? आणि अजूनही ते आपण सांभाळून आहोत का? हजारो वर्षापासून कंदमुळे खाणारी आपली जी साधू संत होते, तर त्याच्यापासून हा बदल होत आतापर्यंत शेती आपण करत आलेलो आहोत. तर प्रथा ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. आपण ऊस ज्यावेळी लागण करतोय त्यावेळी आपण म्हणतो की दही-भात, नारळ फोडला जातो, शुभारंभ केला जातो. शेतकऱ्याच्या दृष्टीनं पण तो उत्पादनाचा एक स्रोत आहे की त्याच्यावरती त्याचं घर चालतं. तर सुरुवात करताना तो लागण करताना नारळ फोडतो. नारळ, उदबत्ती ह्या जे म्हणजे त्याचं ऑक्शन करतो थोडक्यात आणि तो कार्यक्रमाला सुरुवात करतो म्हणजे ह्या शेतामध्ये. आणि ज्यावेळी हार्वेस्टर होतो, ज्यावेळी उत्पादन निघणार आहे, ज्यावेळी कटिंग होणार आहे फायनल स्टेजला, त्यावेळी सुद्धा तो धरणी मातेला नमस्कार करतो शेतकरी की तू माझी आहेस, तू मला पीक दिलेलं आहेस आणि ह्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालणार आहे. तर त्याची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यावेळी सुद्धा तो नारळ फोडतो, त्याचं ऑक्शन करतो आणि कामगार उपस्थित त्याचा तो कार्यक्रम छोटासा करून तो परत आणि तो हार्वेस्टिंग चालू राहतं. म्हणजे अध्यात्म पहिल्यापासूनच आहे आणि आता जी शेती आपण करत आहोत तर याची सांगड ही पहिल्यापासूनच आहे आणि शेतकरी तो जपत आलेला आहे. प्रत्येक पिकामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. बरोबर. तरुण पिढीला या क्षेत्राकडे येण्यासाठी किंवा खेचण्यासाठी आपण अजून काय प्रयत्न करू शकतो किंवा तुम्ही काय करताय? नवीन पिढीला, तुमच्या मुलांना, आजूबाजूच्या लोकांना आपण काही मार्गदर्शन करतोय का? ते आपल्यापासून इन्स्पायर होत आहेत का? असं काही झालंय? तरुण पिढींना आता रोजगाराचा सगळ्यात महत्त्वाचा आता जो घटक आहे की रोजगार उपलब्ध नाही आहेत. तर तरुण पिढीला आपल्याला अट्रॅक्ट करत असताना तर अपेक्षित उत्पादन म्हणजे नफा शेतीतून मिळतो हा आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. कारण शेती ही तोट्यात आहे, शेती ही फायद्यात नसते असं एक भ्रम शेतकऱ्याच्या आता तरुण पिढीच्या मनावरती आहे की जे तोट्यात आहे मग आपण काय करावं. ज्या ठिकाणी नफा झालेला आहे तर ती उदाहरण त्यांच्यासमोर आदर्श म्हणून ठेवली पाहिजेत आणि त्यांना आपण अट्रॅक्ट केलं पाहिजे की हमखास तुम्हाला हे नफा देणारं आणि ही काळ्या आईची सेवा करण्याचं तुम्हाला भाग्य लाभणारं ही गोष्ट म्हणून आपण त्यांना अट्रॅक्ट करू शकतो यामध्ये. सर, ऊसाच्या पिकाचं किंवा जनरल शेतीतून किती उत्पन्न आपण काढू शकतो अंदाजे? तर ऊस पीक हे असं पीक आहे की तुम्ही ज्यावेळी ₹1 गुंतवता शेतामध्ये, ₹1 खर्च करता तर तुम्हाला ते ₹2.5 2 ते ₹2.5 तुम्हाला मिळून देतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ₹1,00,000 शेतामध्ये लावशीला त्यावेळी तुम्हाला ते 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात. म्हणजे हमखास नफा देणारं हे पीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने लागवड हे सगळ्या गोष्टी जर अवलंबून टेक्निक्स वापरल्या तर अपेक्षित 100 टनापर्यंत सुद्धा शेतकरी गेलेला आहे. 100 टन ते 150 टनापर्यंत सुद्धा पोहोचण्याची ताकद आता या शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे. म्हणजे 100 टनात जर ॲव्हरेज आपण ₹3,000 जरी पकडू आता रेग्युलर तर 3 लाखापर्यंत उत्पादन त्याला येऊ शकतं फक्त एकरामध्ये. म्हणजे आपण रोजगारासाठी आपण जर म्हणतो जो तरुण पिढ्या आहे रोजगारासाठी दुसरीकडे न जाता MIDC मध्ये 10-15 हजारला जातात मुलं कामाला. आता काही ठिकाणी परिस्थिती आहे तशी. तर ₹3 लाख फक्त 1 एकरामध्ये मिळवून देण्याची ताकद ऊस पिकामध्ये आहे. पण त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि ऊस या शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर काय चुका आपण टाळल्या पाहिजेत? तर बऱ्याच ह्यामध्ये गोष्ट आहेत ज्या चुका शेतकरी करत आहे. तर त्याच्यामध्ये असेल रोप लागवड म्हणजे बेनं निवडणं असेल, रोपाची ठराविक व्हरायटी असेल. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे पाणी व्यवस्थापन असेल आणि खत व्यवस्थापन असेल.
ह्या 2-3 गोष्टी शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित जर टेक्निकली केल्या तर 100% तो नफ्यामध्ये शेती करू शकतो. आणि नव्या पिढीला या शेतीकडे वळवण्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं का? नव्या पिढीला जे आता तरुण पिढी आहे, तर तरुण पिढीला शेतीकडं आता जो म्हणतोय तर आता नोकरशाही आहे. लोकशाहीनंतर आता आपण बघतो नोकरशाही आहे. जो तो आहे तो नोकर व्हायला पाहत आहे. तर शेतकरी हा राजा आहे, शेतकरी हा मालक आहे. आणि जर नोकरशाहीतून तुम्हाला जर मालक व्हायचं तर शेती करणं आवश्यक आहे. आणि तरुण पिढीसाठी एक नफा ज्या ठिकाणी आलेले आहेत, प्रॉफिट शेतकऱ्यांनी ज्या मिळवले आहेत, ज्यांचं जीवन समृद्ध झालं आहे, अशी डोळ्यासमोर उदाहरण ठेवून त्यांनी त्याकडे अट्रॅक्ट होणं त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही ऊसाची शेती कुठे पाहू इच्छिता? आणखीन 5 वर्षामध्ये असं मला म्हणायचं आहे की भारताची लोकसंख्या तर वाढत आहे, त्यामुळे अन्नधान्य जे अन्नाची मूलभूत गरज आहे ही वाढणारच आहे. आणि अन्न हे शेतकऱ्याशिवाय मिळू शकत नाही. कारण जगाचा म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा म्हणला तरी हा बळीराजा हा शेतकरी आहे. बरोबर. तर 5 वर्षानंतर ना आता आपण बघायला आलो की आता रोड्स, रस्ते, डेव्हलपमेंट, बिल्डिंग्स म्हणजे शेतीचं क्षेत्र हळूहळू कमी होत गेलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी शेती ही टिकवली पाहिजे असं माझं सुरुवातीला पहिलं मत आहे. आणि नवीन जी टेक्नॉलॉजी वापर करून शेतीचा पोत जपत म्हणजे आपण त्याला म्हणतोय कस जमिनीचा कस राखला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर करत गेला तर शेतकरी एक दिवस 5 वर्षांनी आपण म्हणतो की हा शेतकरी हा राजाच आहे आणि तो राजाच राहणार. निलेश सर, तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. खूप इन्स्पायर केलं तुम्ही आम्हाला प्रेक्षकांना. तुमचे खूप खूप धन्यवाद या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.